हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. दैवतं लोके किं वा एकं परायणम् स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्. तर आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा आणि इतर दिवशी आपलं रुटीन अगदी नॉर्मल असतं. म्हणजे सकाळी ज्या सुरुवात असतात त्या डब्यांपासून, डब्यांची घाई असते, मुलांची शाळेची घाई असते. पण सणाच्या दिवशी एक वेगळीच उत्सुकता आपल्यामध्ये असते आणि एक वेगळाच आनंद असतो आणि तो असलाही पाहिजे, तरच आपले सण छान साजरे होतात. तर सकाळची जी सुरुवात आहे ना, ती नेहमी सूर्यदेवांना अर्घ्य देऊन होते आणि तुम्हाला खरंच सांगू की खरंच सूर्याला म्हणजे सूर्यदेवांना जे एक मुख्य ऊर्जा स्तोत्र म्हटलं जातं ना, तर ते खरंच आहे की तुम्ही त्यांना अर्घ्य द्या, तुम्ही सूर्यप्रकाश घ्या अंगावरती. बघा आपले अर्ध्यापेक्षा जे आजार आहेत ना, ते त्याच्यामध्येच तुमचे निघून जातील. आणि सूर्यदेवांपासून आपल्याला जी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते की ती पॉझिटिव्हिटी घेऊन, ती ऊर्जा घेऊन आपला दिवस खूप छान जातो. आणि ते जे दिवसभरात इतकं सारं ऊन देतात, इतका सारा प्रकाश देतात, कधीही न थकता, कधीही न थांबता ते त्यांचं काम जसं करत असतात, तशीच ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा यावी आणि त्यासाठी त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांना धन्यवाद म्हणावं. तर म्हणून त्यांना आपण अर्घ्य देत असतो. तर सकाळी सकाळी पहिले माझा जो वेळ असतो तो सगळ्या झाडांना पाणी घालण्यामध्ये असतो. आणि हे जे आपण छोटे छोटे मनी प्लांट्स लावून ठेवतो ना, तर हे तुम्ही 2 दिवसातून 3 दिवसातून एकदा तुम्ही त्यांचं पाणी काढा आणि छान त्यांना फ्रेश अशी अंघोळ घाला. पानांवरती पण बघा खूप सारी धूळ साठलेली असते, तर ती धूळ काढा. म्हणजेच तुमची जे झाडं आहेत ना, ती अगदी हिरवीगार, टवटवीत आणि छान दिसतात. तर आज आहे पाडवा, तर म्हणून स्वामींची खूप छान अशी तयारी मला करायची आहे. तर याचा ना मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि एका ताईंनी त्याच्यावर कमेंट केली होती की तू आता फक्त या मोठ्या स्वामींचंच दाखवतेस आणि लहान छोटे जे स्वामी आहेत त्यांच्याकडे तू दुर्लक्ष करतेस. तर मला ती कमेंट वाचून ना खरंच खूप हसायला आलं की म्हणजे कसं आहे बघा, शेवटी स्वामी हे स्वामीच आहेत. ते छोटे स्वामी काय आणि मोठे स्वामी काय. फक्त कसं आहे की ह्यांना जे वस्त्र आपण घालतो ना मोठ्या मूर्तीला, तर ते अगदी वेगळे छान उठून दिसतात आणि छोट्या मूर्तीला ना तेवढ्या म्हणजे प्रकारे असे वेगवेगळे वस्त्र घालता येत नाहीत. तर म्हणून मी स्वामींचं छान जी तयारी केली होती ना, तर ती दाखवली. तर पण त्याच्यामध्ये छोटं मोठं असं काही नाही आहे. स्वामी मूर्ती स्वरूपात असू दे, फोटो स्वरूपात असू दे, की अगदी आपल्या हृदयात असू दे, ते जे भाव आहेत स्वामींबद्दलचे ते तसेच राहणार आहेत. तर आजची पाडव्याची पूजा बघा किती सुंदर झालेली आहे ना. बऱ्याच ताई मागे म्हटल्या होत्या की ताई तू आता देवाऱ्याला ना म्हणजे गजरे लावत नाहीस, पहिले गजरे लावायचीस. तर एखादा जेव्हा सणसूद असतो, मी म्हटलं की जेव्हा सण असेल ना तेव्हा नक्कीच देवघराला संपूर्ण गजरे लागतील. आणि बघा आज संपूर्ण देवघर छान गजऱ्यांनी, फुलांनी खूप मस्त असं दरवळलेलं आहे. जो सुगंध आहे ना तो खूप छान दरवळतो आहे. देवी आईलासुद्धा खूप छान असा गजरा घातला आहे. आणि हो, आजपासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होत आहे. म्हणून देवीलासुद्धा मी पुढे खूप छान असं सजवणार आहे. जी माझी कुलदेवतेचा कलश आहे ना, तोच मी छान सजवणार आहे. तर आता इथे पहिले गुढीची तयारी करून घेते. म्हणजे गुढी आहे ना आपल्याला लवकरच उभारायची असते. जवळपास 11 वाजायच्या आतच आपल्याला गुढी उभारायची असते. तर म्हणून एक एक सगळं जे सामान जे गुढीसाठी लागणार आहे, तर ते सगळं मी इथे पहिले आणून ठेवते. तर चैत्र प्रतिपदा या दिवसाला आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात. वर्षातील जे 4 मुहूर्त येतात ना, त्या मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आणि चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातील पहिला महिना आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा झुडपांवर खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो. आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. मग आपण आपल्या नवीन वर्षाचे स्वागत करायला नको का? नव्या वर्षात जो पहिला महिना येतो ना, त्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा आणि या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र
या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रांवरून नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैची पौर्णिमा येते तो चैत्र महिना. तर चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे. हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा आहे गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. तर अशी मी पहिले गुढीची तयारी व्यवस्थित सगळी करून घेतली. गुढीला बघा आपण कडुलिंबाचा पाला लावतो, आंब्याची डहाळी लावतो, जी साखरेची माळ आहे ती लावतो आणि एक हार गुढीला लावतो फुलांचा. तर हा छोटा तांब्या मी घेतला आहे कारण बाहेर आपल्याला गुढी लावायची आहे घराच्या. तर ग्रिलमधून आहे ना बाहेर मोठा तांब्या जात नव्हता, तर म्हणून हा सध्या मी छोटाच तांब्या घेतला. तांब्याला संपूर्ण सगळीकडून छान कुंकवाची बोटं लावून घ्यायची, स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्यानंतर तो तांब्या आपल्याला गुढीवर ठेवायचा आहे. आपली गुढी ही आपल्या दरवाजामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेला असली पाहिजे. घरामध्ये आपल्याला गुढी कधी उभी करायची नाही. आणि गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजेच विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदानं साजरा केला होता आणि हाच आहे तो दिवस. म्हणून गुढी उभारताना आपण ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे. नवीन वर्ष सुरू झालं आहे, नवीन विचार करायचे आहेत, नवीन संकल्प करायचे आहेत, सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालून आपण करूया. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगत आहे, तशीच तुमची पण प्रगती होऊ द्या, सेवेत सातत्य असू द्या, असं गुढी आपल्याला सांगत असते. तर गुढीला आपण इतर जो जेवणाचा असतो नैवेद्य तो तर दाखवतोच, पण त्याचसोबत गुढीच्या इथे गूळ आणि कडुलिंबाचा पाला थोडासा ठेवला जातो. तर कडुलिंबाचा पाला असा जर खायला सांगितला तर शक्यतो खाल्ला जात नाही कारण तो खूप कडू असतो. पण हा कडू पाला आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. तो खाल्ल्याने आपलं आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढतं. तसंच कडुलिंबाचा पाला ना थंड असतो, त्याच्यामुळे काय होतं आपला थकवा नाहीसा होतो, मेंदूला तरतरी येतं आहे आणि खरं म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशी सुरुवात केली तर अतिउत्तम. तसंच हा जो प्रसाद आहे ना म्हणजे गूळ आणि पाल्याचा, तर तो आपल्याला काय शिकवतो की जीवनात आपल्याला कधीही सुख किंवा दुःख हे एकटंच येत नाही, तर सुखाच्या मागे दुःख असतं आणि दुःखामागून सुखाचं आगमन होत असतं. तर आज मी ना माझ्याकडे जे कडुलिंबाचं बघा झाड आहे, पिटुकलं झाड आणलं होतं, पण ते आता किती मोठं झालं आहे, त्या पत्राला अगदी टेकायला लागलं आहे. तर हे थोडंसं कट करायचं आहे झाड कारण वरती खूप टेकतं आहे ते. पण आज झाडाची सुद्धा पूजा केली, झाडाला छान जल अर्पण केलं. कडुलिंबाच्या झाडामध्ये देवींचा सुद्धा वास असतो, तर म्हणून आपल्या घरामध्ये खूप छान त्याचा एक प्रभाव, त्यानंतर प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी ही सगळी येत असते. आणि कडुलिंबाचं झाड हे मुळातच हवेतील जे प्रदूषण आहे ना ते दूर करण्याचं काम करत असतं. तर म्हणून आपण गुढीपाडव्याला ना शक्यतो खरंच एक कडुलिंबाचं झाड तरी लावलंच पाहिजे. तर आज सुंदर असं हळदीचं लेपन केलं होतं, त्यानंतर दरवाजामध्ये खूप छान अशी रांगोळी काढली होती. तर हळूहळू एक एक गोष्ट छान छान म्हणजे होत चालली आहे आणि खूप पूजा खूप छान झाली आहे. खूप मनाला ना जेव्हा अशी पूजा होते ना तेव्हा मनाला खूप 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 समाधान मिळतं, बरं वाटतं. आणि जेव्हा आपण आपल्याच घरामध्ये जेव्हा आपण सणसूद साजरे करतो तर तेव्हा आपोआपच ती एक ऊर्जा, ती एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आपण फक्त नेहमी आजूबाजूला बघतो आणि म्हणत असतो की आजकाल काही म्हणजे सणसूद असं वाटत नाही आहे, सणांसारखं वाटत नाही आहे. पण जोपर्यंत आपण स्वतःहून त्या गोष्टीला सुरुवात करणार नाही तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही. कारण आजकाल खूप सगळे म्हणजे बाहेर जॉबला जाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतके बिझी झालेत की ह्या सगळ्या गोष्टींना वेळ देणं खूप कमी झालेलं आहे. पण आपणच आपले सण साजरे केले नाहीत तर आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीला कशी काय मिळेल, ते कसं काय त्यातून शिकतील.
तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मी आज साडी नेसली नव्हती, मी आज कुर्ती ड्रेसच घातला आहे. कारण पाय तुम्हाला माहिती आहे की पायाचं जे दुखणं आहे ना ते खूप त्रास देतं आहे आणि म्हणून मला बाकी गोष्टींमध्ये म्हणजे आता एवढं सगळं तुम्ही बघितलंत की किती साऱ्या गोष्टी होत्या आणि एवढ्या साऱ्या गोष्टी करण्यामध्ये मला खरंच सांगते की साडीमध्ये तेवढं अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही आणि बाकीच्या गोष्टी छान झाल्या पाहिजे हा माझा एक अट्टाहास असतो. तर म्हणून ह्या गोष्टींकडे लक्ष न देता मला माझी पूजा, स्वामींची तयारी ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील इथे माझं जास्त लक्ष असतं. तर म्हणून मी ते केलं नाही. पण असो, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या होत्या. तर आजचा नैवेद्य छान देवाला दाखवला. नैवेद्य आपल्याला गुढीला पण नैवेद्य दाखवायचा असतो आणि जी गुढी उभारलेली असते ती आपल्याला संध्याकाळच्या आधी ती गुढी उतरवायची असते. तर शेजारी जाऊन ना मी एक गुढीचा बाहेरून असा छान एक स्नॅप घेतला की बघा किती सुंदर दिसते ना, कारण आतून दिसत नव्हतं की बाहेरून कशी दिसत असेल. तर खूप छान दिसते आणि आजपासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर मी तर जी आपली शारदीय नवरात्र असते ना तीच मी करते. पण चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आता आपल्याला माहिती आहे तर आपण करणं म्हणजे केलंच पाहिजे. आणि ह्या नवरात्रीमध्ये ना जी आपली कुलदेवी असते तर त्या कुलदेवीचा कुळाचार केला जातो. तर म्हणून आमच्याकडे पण केला जातो. पण आता सध्या आता निष्ठाला सुट्टी पडणार आहे आणि त्यामुळे कदाचित मध्ये मध्ये बाहेर जायला वगैरे लागेल. तर म्हणून मी जो दिवा आहे अखंड दिवा तो मी लावला नाही किंवा वेगळासा घट वगैरे मांडला नाही आहे. फक्त माझा जो कुलदेवीचा कलश आहे तर त्या कलशालाच मी असं छान सजवते आणि माझा जो तुपाचा दिवा जो नेहमी चालू असतो तर तो मी देवीसमोर सकाळ संध्याकाळ म्हणजे संपूर्ण दिवसभर तेवत राहील अशा प्रकारे मी ती सेवा करणार आहे. तर आज देवीला बघा खूप छान म्हणजे थोडक्यात अगदी, कारण हा नारळ ना छोटा आहे तर याच्यावरती मुखवटा पण जास्त मोठा लावता येत नाही आणि खूप जास्त तयारी पण करता येत नाही. तर म्हणून थोडक्यात जी तयारी आहे तशी मी देवीची करते आणि खूप सुंदर दिसते. थोडीशी जरी तयारी केली ना देवीची तरी खूप सुंदर दिसते. आणि ही जी गोष्ट आहे ना ही मला तुम्ही अगदी म्हणजे झोपेतून उठून जरी तुम्ही सांगितलंत ना ही करायला तयारी तरी माझ्या मनाची तयारी असते आणि मला प्रचंड आवडतं की देवींना अशा प्रकारे सजवायला. माहिती नाही की खरंच देवी आईसोबत काय कुठल्या प्रकारचं नातं आहे किंवा कुठलं काय कनेक्शन आहे की इतकं म्हणजे म्हटलं ना की देवीची तयारी करायची तर माझी उत्सुकता अगदी भरपूर आकाशाला भिडलेली असते आणि मग मी सगळं काय काय शोधते की काय छान दिसेल, कसं घालावं, काय करावं आणि हाच विचार डोक्यात असतो. तर म्हणून अगदी थोडेसेच दागिने म्हणजे एखादा हा ना बेलपानचा हार आहे, खूप सुंदर दिसतो आणि हे सगळे जे दागिने आहेत हे मी दादांकडून म्हणजे बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेले आहेत. हा मुखवटासुद्धा बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवला. याचा मी छान सुंदर शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. तर तेव्हा बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई हा मुखवटा कुठून घेतला आहे, वस्त्र कुठून घेतलं आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्या बाप्पा मोरया स्टोअरमधूनच येतात. त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की तिथून ऑर्डर करू शकता. तसंच नवरात्रीचे जे 9 मुखवटे असतात ना ते सुद्धा म्हणजे 9 देवींचे जे 9 मुखवटे असतात तर ते पण बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. तर ज्यांना हवे असतील तर तुम्ही नक्कीच तिथून ऑर्डर करू शकता. तर बघा असं अगदी साधं सोपं असं देवीला छान सजवलं आणि इतकं भारी वाटतं ना देवीकडे बघून की काय सांगू. तर या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही देवींच्या बऱ्याच सेवा करू शकता. म्हणजे देवींचं जे मंत्र, स्तोत्र याचं पठण करू शकता. भरपूर वेगवेगळे स्तोत्र आहेत. तसंच सप्तशती आहे, आपलं दुर्गा सप्तशती आहे, त्याचं तुम्ही पारायण करू शकता. तुमची जी कुलदेवी आहे तिचा तुम्ही मंत्रजाप करू शकता. कुलदेवीला जाऊन येऊ शकता. आता आमची जी कुलदेवता आहे तर तिचीसुद्धा वर्षाची जी एक आरती येते म्हणजे मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलीसुद्धा आहे की पिठांच्या दिव्यांची आरती असते. तर ती आरतीसुद्धा या चैत्र पौर्णिमेला केली जाते आणि बऱ्याच सगळ्या देवींच्या यात्रासुद्धा या चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान असतात. तर अशी आजची पूजा खूप 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 छान झाली. बघा खूप मस्त वाटते. घरातलं जे वातावरण आहे ना ते एकदम मस्त असं प्रसन्न वातावरण वाटत होतं. आणि आता मी अशी तयारी केली आहे आणि चाललो आहे ते म्हणजे की आज श्रीदर्शनीवाले जे दादा आहेत डोंबिवलीचे तर त्यांचं नवीन शॉप ओपन झालं आहे. आणि खरं तर त्यांनी सकाळीच बोलवलं होतं आम्हाला, पण सकाळी सगळी पूजा वगैरे गुढीचं सगळं करायचं होतं. मग त्याच्यामुळे दादांना म्हटलं की आम्ही संध्याकाळी येऊ. तर म्हणून आता तयारी केली आहे
हा जो ड्रेस आहे तो निष्ठाचा ड्रेस आहे आणि मी घातला आहे. तर म्हटलं चला, तर चलो आता चाललो आहे आम्ही. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते की कसं नवीन शॉप ओपन झालं आहे किंवा काय, बघू आपण काय काय शेअर करता येईल ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. चला. तर स्वामींची जी तयारी केली होती, तर बघा स्वामी किती सुंदर दिसतात. पैठणीचं धोतर आहे, पैठणीचा मुकुट आहे स्वामींचा, खूप छान दिसतात. आणि आम्ही आता निघालो आहे ते म्हणजे डोंबिवलीला. दादांनी सकाळीच बोलवलं होतं ओपनिंगला, पण सकाळचं काही जमलं नाही, कारण तुम्ही बघितलंत की घरातच किती साऱ्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणून दादांना म्हटलं की आम्ही संध्याकाळी येतो. आणि जसं आम्ही आतमध्ये एंट्री केली, तर समोरच आपले छान स्वामी महाराज पहिले आपल्याला सुंदर असं हास्य करून आपलं स्वागत करतात. तर बघा तुम्ही की जे जे व्यक्ती जोडले जात आहेत ना, ते ते व्यक्ती स्वामीमय होतात. आणि ही खरंच ही स्वामींचीच इच्छा असावी की ते व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात किंवा आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. तर बघा किती सुंदर मोठं भव्य असं छान नवीन शॉप दादांनी ओपन केलं आहे. आणि ही त्यांची मेहनत आहे. खरं सांगेन तुम्हाला की तिन्ही जे दादा आहेत म्हणजे 3 भाऊ आहेत आणि तिघांची म्हणतात ना युनिटी, तिघांचा स्वभाव आणि लोक जोडण्याची त्यांची जी कला आहे, लोकांशी बोलण्याची त्यांची जी कला आहे, त्या गोष्टींमुळेच आज ते इतक्या यशाच्या शिखरावरती पोचलेले आहेत. तर म्हणून आपल्यामध्ये, आपल्या नात्यांमध्ये अशा प्रकारे जो गोडवा असेल, जर ट्रान्सपरन्सी असेल, तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यात खरंच प्रगती करू शकतो. ह्याचं ते तिघंही खरंच उत्तम उदाहरण आहेत. तर आम्ही छान त्यांना बुके घेऊन गेलो होतो फुलांचा. आणि इथे खूप म्हणजे त्यांनी भरपूर म्हणजे जेवढे कस्टमर वगैरे होते, त्यांचे नातेवाईक वगैरे होते, सगळ्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. आधीचंच जे श्रीदर्शनीचं दुकान आहे ना, तेही असणार आहे चालू आणि हेही दुकान असणार आहे. आणि इथे तुम्हाला खूप एक्सक्लुझिव्ह असे कपडे मिळणार आहेत. तर जो ड्रेस मी तुम्हाला दिसतो आहे की जो ड्रेस मी वेअर केला आहे, तर तो पण इथलाच आहे, श्रीदर्शनीचाच आहे. आणि तुम्ही इथला जर ड्रेस घालून कुठे गेलात ना, तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी विचारणारच की तुम्ही हा ड्रेस कुठून घेतला आहे. इतकं त्यांचं कलेक्शन खूप छान असतं. आत्तापर्यंत ज्या ज्या ताई इथे येऊन गेल्या, ज्यांनी इथून खरेदी केली आहे, तर त्यांनी नक्कीच सांगावं कमेंटमध्ये की खरंच त्यांच्या कपड्यांची क्वालिटी आणि एक युनिकनेस जो आपण बोलतो ना की वेगळं काहीतरी तुम्हाला खूप छान असं नेमकं म्हणजे नेहमीच बघायला मिळतं. तर इथे वरती आता भरपूर वेगवेगळे सेक्शन आहेत. इथे एक वेगळा सेक्शन बनवला आहे. त्यानंतर आतमधल्या बाजूला एक जो लग्नांसाठी किंवा मोठे मोठे आपले जे काही प्रोग्राम्स असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल असे ड्रेस छान हवे असतात, हेवी ड्रेसेस हवे असतात, तर त्याचं एक इथे वेगळं कलेक्शन पूर्ण त्यांनी केलं आहे. तर बघा किती छान शॉप बनवलं आहे, मस्त बनवलं आहे. आतमध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न आणि इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना की काय सांगू. तर इथे आम्ही वरती आलो होतो आणि इथे हा दादा आहे ना, ह्याला त्यांनी जसं शूट करतो, जसं मी जसं शूट करते, तर तसं त्यांनी एक छोटंसं शूट करायला सांगितलं होतं. तर त्याला एक बाईट हवं होतं की तुम्ही काहीतरी थोडंसं सांगा श्रीदर्शनीबद्दल वगैरे. तर मी तेच सांगत होती की जवळपास 20-21 वर्ष झालेत मी इथून कपडे घेते, कपडे खरेदी करते. आत्तापर्यंत माझे जे भरपूर म्हणजे ऑलमोस्ट मी म्हणेन 90% जास्त माझे सगळे कपडे मी नेहमी श्रीदर्शनीमधूनच घेतलेले आहेत. तर असं छान त्याला एक छोटासा बाईट दिला. आणि त्यानंतर इथे माझ्या बऱ्याच ज्या सबस्क्रायबर ताई आहेत, तर त्या मला भेटल्या. तर ते पण एक खूप भारी वाटलं की बरेच जणं जेव्हा आपल्या रेफरन्सने येतात, व्हिडिओ बघून येतात आणि ते जेव्हा भेटतात ना, तेव्हा आणखीन मस्त वाटतं. ते विथ फॅमिली, फुल फॅमिली आली होती आणि खूप बऱ्याच लोकांना भेटून खूप मस्त वाटलं, आनंद झाला. आणि तुम्ही नक्की इथे येत जा शॉपला आणि बघा इथे एकदा येऊन शॉपला. तर शॉपचा जो ॲड्रेस आहे ना, तो पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा यांच्याकडून बरेच कपडे जे आहेत, ड्रेसेस वगैरे आहेत, तर ते मागवू शकता. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्कीच इथे कॉन्टॅक्ट करू शकता. आता डबल फ्लोअरचा शॉप आहे, खाली पण आहे, खाली आपण बघितलं आणि वरती जे आहे ते संपूर्ण एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे वरती पूर्ण. खूप छान बनवलं आहे. खाली जे आपण बघितलं, खाली संपूर्ण रेग्युलर वगैरे किंवा थोडे चांगले कुर्तीज वगैरे असे आहेत. तिथे समोर छान त्यांनी बनवलं ना हे, की त्यांनी सगळी हिस्ट्री ते पूर्ण लिहिली श्रीदर्शनीची 1983 पासून
सांगणार नाही म्हणजे खूप छान आहे, मस्त. तर इथे या एक ताई भेटल्या ना, ह्यासुद्धा स्वतः म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक याच्यासाठी म्हणजे हँडल करतात, क्लायंट्सचे हँडल करतात, त्यांच्यासाठी लिहितात. तर असं बाहेर पडलो ना आपण, तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोकं खरंच आपल्याला भेटतात. आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येतात आणि तुम्ही बाहेरून बघा किती भव्य आणि किती छान, खूप मस्त. दादांनी मला जसा फोटो दाखवला होता ना, की ताई आपण असं आपलं बनणार आहे दुकान आणि तसंच किंवा त्यापेक्षा पण भारी मी म्हणेन, खूप सुंदर त्यांनी शॉप बनवलं आहे आणि त्यांची अशीच प्रगती उत्तरोत्तर होत राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर तिथून आलो त्यानंतर एक गोष्ट माझी जी बाकी होती, राहिली होती, ती म्हणजे की अष्टलक्ष्मी कलश पूजन करायचं बाकी होतं. तर शक्यतो ज्या देवींच्या ज्या सेवा असतात म्हणजे महालक्ष्मीच्या ज्या सेवा असतात ना, त्या मी शक्यतो संध्याकाळच्याच करते. कारण खूप प्रसन्न वाटतं आणि त्याचा जो प्रभाव आहे ना, तो खरंच जाणवतो. तर अष्टलक्ष्मी कलश पूजन मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवलं आहे, की कशाप्रकारे करायचं. ह्याचं जे पण सगळं सामान आहे किंवा हा कलश वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही हे अमावास्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार किंवा असे जे आता गुढीपाडवा, अक्षय तृतीया असे जे छान दिवस येतात ना, तर ह्या दिवशी तुम्ही नक्की करत जा. तर असा आजचा दिवस खूप छान, खूप धावपळीचा, खूप बिझी आणि खूप मस्त गेला पण, की म्हणजे खूप छान जेव्हा अशी खूप सुंदर पूजा होते, मनोभावे पूजा होते, तर तेव्हा आपलं मन पण आतून खूप समाधानी होतं, खूप बरं वाटतं. म्हणजे खरं बाहेर कुठे असं जायची गरजच वाटत नाही, की घरातच असं छान शांत बसून राहावं, छान नामस्मरण करावं, पूजा करावी, देवासमोर बसावं, असं मन एकदम तृप्त होऊन जातं आतून. आणि आता उद्याची धावपळ असणार आहे. उद्या आहे आपला स्वामींचा प्रकट दिन. तर बघू काय काय स्वामींसाठी काय काय तयारी चाललेली आहे, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. स्वामींसाठी पण खूप छान खास काहीतरी मी ठरवलं आहे मस्त. आणि बघू म्हणजे मी ठरवलं आहे म्हणण्यापेक्षा त्यांची जशी इच्छा असते तसं ते आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेत असतात. आणि दादांच्या इथे जाऊन आली, खूप छान मस्त मोठं शॉप ओपन झालं आहे. आणि जिथे प्रामाणिकपणा असतो, जिथे विश्वास असतो, जिथे तुमच्यासारख्या लोकांचा आशीर्वाद असतो, ब्लेसिंग्स असतात, तर तिथे नक्कीच प्रगती होते. आणि देव त्यांना म्हणजे देव प्रत्येक गोष्टीतनं त्यांना पुढचे मार्ग आपोआप मोकळे करून देत असतात. तर म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी प्रामाणिक राहावं, कधी कोणाचा वाईट विचार करू नये. आपला आपोआप म्हणजे तुम्ही कोणासाठी चांगला विचार कराल ना, तर तुमच्यासाठी 10 रस्ते तिथे पुढे मोकळे होत असतात. तर म्हणून खूप छान, खूप भारी वाटलं. तर जे जे श्रीदर्शनीला येत असतील नेहमी शॉपिंग करायला, कपडे घ्यायला, तर तुम्ही नक्की या नवीन शॉपमध्ये. आणि हा जो ड्रेस आज घातला होता, तो हा पण श्रीदर्शनीचाच ड्रेस आहे. आणि खूप छान छान कलेक्शन दादांकडे आहे, तर तुम्ही नक्की या. त्यांना पुढचे म्हणजे ह्याच्या पुढे पण त्यांची अशी छान प्रगती होत राहो, असे आणखीन मोठे हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आजची पूजा खूप छान झाली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप छान कमेंट्स असतात आणि ते कमेंट्स वाचून ऐकून मला पण आतून खूप मस्त वाटतं, खूप भारी वाटतं, आणखीन मोटिवेशन मिळतं, आणखीन नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी. तर असंच तुमचं प्रेम, तर असंच तुमचं प्रेम, आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू दे. आणि माझ्याकडून पण अशीच सेवा चांगली होत राहू दे स्वामींची, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, कमेंट करा. आणि पुन्हा भेटूया आपल्या उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.